रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी बघणार आहोत, सेवा देखील बघणार आहोत। बघा, आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून काय काय करायचं आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये बघितलाय। तर त्यामध्ये आपण काय बघितलंय, उंबऱ्याला हळदीचं लेपन, कुंकुम अर्चन, कवड्यांना अभिमंत्रित, ह्या सेवा आपण बघितलेल्या आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच 6 ऑक्टोबरला जी कोजागिरी पौर्णिमा आहे त्याच्या रात्री 12 वाजता 6 ऑक्टोबरच्या रात्री 12 वाजता आपल्याला जी पूजा मांडणी करायची आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सेवा कोणती करायची ते देखील आपण आज बघणार आहोत। बघा, अगदी साधी सोपी पूजा मांडणी सांगते। बघा, 6 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा आहे, म्हणजे या दिवशी आपल्याला आपला जो सत्यनारायण आहे पौर्णिमेचा तो सुद्धा प्रदोष काळामध्ये करायचाच आहे। तर बघा, तो तुम्हाला करायचाच आहे। आणि रात्री 12 वाजताची जी पूजा मांडणी आहे ती आता आपण बघू। छानपैकी तिथेच देवाजवळ एक पाट ठेवायचा, पाटावरती लाल वस्त्र टाकायचं। सगळ्यात आधी एक तुपाचा दिवा आणि एक तेलाचा दिवा असे दोन साइडने 2 दिवे त्या पाटावरती लावून घ्यायचे। बघा, कधीही दिवा लावताना त्याच्या खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे असतात। दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुलं अर्पण करायचे असतात। दीप प्रज्वलन झाल्यानंतरच आपण कुठल्याही पूजाला सुरुवात करतो। तर बघा, पाटावरती सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की तुमच्याकडे माता लक्ष्मी आणि विष्णूंचा जर फोटो नसेल तर तुम्हाला आवर्जून फोटो आणायचा आहे। जो स्क्रीनवर दिसतोय तशा पद्धतीचा, म्हणजे माता लक्ष्मी विष्णूंचे पाय चेपत आहे अशा पद्धतीचा तुम्हाला फोटो आणायचा आहे। बघा, अगदी तुम्ही छोटासा फोटो प्रिंट करून आणला आणि तो तुम्ही लॅमिनेशन करून आणला तरीही चालेल, मात्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा फोटो आपल्या देवघरामध्ये असणं आवश्यक आहे। तर तो फोटो तुम्हाला आधी ठेवायचा आहे। त्याचबरोबर त्या फोटोच्या एका साइडला आपल्याला एक कलश ठेवायचा आहे। कलश कशासाठी, तर इंद्र देवतेचं प्रतीक म्हणून। आता तांब्याचा एक तांब्या घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पाणी भरून घ्यायचं आणि एक आंब्याची डहाळ तुम्हाला त्यामध्ये ठेवायचं आहे। ते झालं इंद्र देवता। मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्यावर तो तांब्या तो कलश, डहाळा ठेवलेला कलश ठेवायचा। त्या तांब्यामध्ये सुपारी पैसा वगैरे टाकण्याची गरज नाही, फक्त पाणी आणि आंब्याची डहाळ, कारण ते इंद्र देवता आहेत। त्याला आपल्याला गंध अक्षदा फुलं वाहून पूजा करायची आहे। त्याचबरोबर दुसऱ्या साईडला मुठभर तांदूळ ठेवायचे, गोलाकार करून चंद्रदेवता, तिथं आपण चंद्रदेवता म्हणून स्थापन करायचे। मुठभर तांदूळ गोल करून हे झाला आपला चंद्रदेवता। चंद्रदेवतेला देखील आपल्याला गंध अक्षदा फुलं अर्पण करायचे आहेत। आता तुम्हाला विड्याची पानं लागणार आहेत। विड्याची पानं नसतील तर तांदळाचे उंचवटे, म्हणजे थोडे थोडे तांदूळ असे ठेवू शकता, मात्र मी विड्याच्या पानांचं सांगते तुम्हाला। 2 विड्याची पानं घ्यायची, त्यावरती गणपती बाप्पाची मूर्ती देवघरातलीच ठेवायची। परत 2 विड्याची पानं घ्यायची, त्यावरती भगवान विष्णू म्हणून एक सुपारी ठेवायची। परत 2 विड्याची पानं घ्यायची, त्यावर माता लक्ष्मीची मूर्ती देवघरातलीच ठेवायची। त्याचबरोबर परत 2 विड्याची पानं ठेवायची, त्यावर आपल्याला एक सुपारी कुबेर देवतेची ठेवायची असते। सगळ्यात आधी 2 विड्याच्या पानावर गणपती बाप्पा, त्याच्या बाजूला परत 2 पानं, त्यावर आपल्याला विष्णूंच्या नावाची सुपारी, परत 2 पानं, त्यावर माता लक्ष्मीच्या नावाची मूर्ती किंवा माता लक्ष्मीची मूर्ती किंवा सुपारी, त्याच्या बाजूलाच 2 विड्याच्या पानावर कुबेर देवतेची मूर्ती असेल तर मूर्ती, नसेल तर सुपारी। आता हे बघा, गणपती, विष्णू, लक्ष्मी, कुबेर यांच्या जर तुमच्याकडे मूर्ती असतील तर मूर्ती ठेवा, नसतील तर सुपाऱ्या स्वरूपात ठेवायच्या। त्या सुपाऱ्या तशाच जपून ठेवायच्या, वेगवेगळ्या याच्यात बांधून। तर आपल्याकडे मूर्ती नसतील तर तुम्ही सुपाऱ्या ठेवू शकता। सुपाऱ्या स्वरूप बघा, दरवर्षी मग त्याच सुपाऱ्या वापरायच्या। आता गणपती बाप्पाची मूर्ती सगळ्यांकडे असते। विष्णूंचं स्वरूप बघा, कृष्ण बालकृष्ण आहे, मात्र मी तरी सुपारी ठेवते विष्णू स्वरूप म्हणून, आणि ती सुपारी मी पुढच्या वर्षी तीच वापरत असते। दरवर्षी मी 31 सुपारी वापरते, व्यवस्थित ठेवते, ती काही खराब वगैरे होत नाही, माझी तरी होत नाही, अजूनपर्यंत झाली नाही। बघा, गणपती बाप्पा, विष्णू, लक्ष्मी, कुबेर अशा 4 सुपाऱ्या तुम्हाला तिथे ठेवायच्या असतात। झालं। आता तर अशा पद्धतीने आता तुम्ही विड्याचे पानं ठेवली नसतील तर थोडे थोडे तांदूळाचे उंचवटे ठेवायचे, त्यावर त्या मूर्ती किंवा सुपाऱ्या ठेवायच्या। सुपाऱ्यांना गंध अक्षदा फुलं अर्पण करायची।
त्यानंतर बघा, आपल्याला जे आपण दूध चंद्रामध्ये ठेवतो 12 वाजता, आता ही पूजा मांडणी झाली की आपण चंद्रामध्ये दूध नेऊन ठेवायचं. आता चंद्राची देखील पूजा करायची आहे. पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये दूध टाकायचं आणि त्या चंद्राला अर्घ्य द्यायचं. अर्घ्य देताना ओम सोम सोमाय नमः चंद्राला असा अर्घ्य देत किंवा ओम सोमाय नमः म्हणत चंद्राला अर्घ्य द्यायचं. अर्घ्य देऊन झालं की गंध अक्षता चंद्राच्या दिशेने टाकायच्या. धूप दीप चंद्राला ओवाळायचं आणि ते पातेलं जे आहे, तुम्ही जे दूध बनवलंय ते तिथे ठेवायचं. त्या चंद्राचं प्रतिबिंब त्या पातेल्यामध्ये, त्या दुधामध्ये पडायला हवं. ते पडल्यानंतर तुम्ही त्या पातेल्याला 10 मिनिटं तिथेच ठेवायचं. चंद्राकडे आपण सुद्धा 5 मिनिटं का होईना टकलावून बघायचं आणि नंतर ते पातेलं उचलून त्या पूजेच्या स्थळावर आणायचं आणि तिथे ठेवल्यानंतर त्याला परत गंध अक्षदा फुलं त्या पातेल्याला अर्पण करायची. आणि तुम्हाला एक मंत्र सांगते, तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. मंत्र असा आहे, ऋणरोगादी दारिद्र्यम अपमृत्युभय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा. हा जो मंत्र आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवर देते. हा नैवेद्य अर्पण केल्यानंतर आपल्याला मंत्र म्हणायचा असतो. आता बघा, पूजा मांडणी झाली, दूध दाखवून झालं, आता आपल्याला सेवा करायची आहे. सेवा, भरपूर सेवा सांगत नाही, अगदी सगळ्यांना पॉसिबल होईल अशीच सेवा सांगते. सेवा काय आहे बघा, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा, श्री सुक्तम 1 वेळा. बघा, लक्ष्मी गायत्री मंत्रांची 1 माळ जप करायचा म्हणजे 108 वेळा. विष्णू गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करायचा म्हणजे 1 माळ. त्याचबरोबर कुबेर मंत्राचा 1 माळ जप करायचा म्हणजे 108 वेळा. त्यानंतर 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 1 वेळा श्री सुक्तम. आता हे जे सगळं आहे ना, हे तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सगळं देते. तुम्हाला कुठे शोधायची, फलश्रुती सहित देते. तर बघा, जो लक्ष्मी गायत्री मंत्र आहे तो आहे ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया. 1 माळ जप करायचा, जास्त काहीही नाही. दुसरा आहे विष्णू गायत्री मंत्र, आहे विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. हा 1 माळ जप करायचा. आता कुबेर मंत्र सांगते, ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम क्लीम श्रीम वित्तेश्वराय नमः. ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम क्लीम श्रीम वित्तेश्वराय नमः. याचा 108 वेळा म्हणजे 1 माळ जप करायचा आहे. आलं असेल लक्षात. विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 1 वेळा श्री सुक्तम, अजून आणि गीतेचा 15वा अध्याय. तर ही जी सेवा आहे ना, मी आता या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला देते. तर बघा, मला तरी वाटतं की ही सेवा सगळ्यांच्याकडनं करणं होईल. जरी आता तसं तर माहितीये का, काही स्त्रिया म्हणजे 11, माझी आई तरी 11 वेळा माळी करते. विष्णू गायत्री मंत्राच्या 11 माळी, लक्ष्मी गायत्री मंत्राच्या 11 माळी, कुबेर मंत्राच्या 11 माळी, गीतेचा 15वा अध्याय, श्री सुक्तम सुद्धा 11 वेळा आणि व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा अशी सेवा केली जाते. मात्र एवढी शक्य होत नाही तर 1 माळ तरी मंत्राचा जप, 1 वेळा श्री सुक्तम, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्रम आवर्जून प्रत्येकाने करायचंच. तुम्हाला खूप याचा चांगला अनुभव येईल. कोजागिरी याचा अर्थच कोण जागतय रे असा आहे. तर पृथ्वीवर असं म्हणतात की रात्री 12 नंतर या दिवशी भ्रमण करत असतात आणि ते बघत असतात की कोण सेवा करतंय. त्यामुळे माता लक्ष्मी तुम्हा सगळ्यांवर प्रसन्न राहील. तुम्ही आवर्जून सेवा करा. उपाय काय करावे याचा व्हिडिओ आपण बघितलेला आहे. आता बघा, कोजागिरी पौर्णिमेची कथा जी आहे छोटीशी, तुम्हाला मी वाचून सांगते आणि बघा तुम्हाला ह्या ज्या सेवा आहेत त्या व्हिडिओच्या शेवटी देते. बघा, एका गावात एक अत्यंत गरीब माणूस होता. एक दिवस त्याचे पत्नीबरोबर भांडण झाले. त्यानंतर तो माणूस पैसा मिळवण्यासाठी घराबाहेर पडला. दिवसभर उपाशी पोटीच फिरत संध्याकाळी समुद्राच्या काठाकाठाने तो एका अरण्यात आला. तिथे त्याला 3 नागकन्या दिसल्या. त्या विचार करीत होत्या, चिंतित होत्या. त्यांना सोंगट्या खेळण्यासाठी एका 4थ्या गड्याची गरज होती. त्या माणसाला पाहिल्यावर त्या नागकन्या आनंदी झाल्या. त्यांनी त्याला खेळायला बोलवले. दिवसभराच्या भटकंतीने तो थकला होता. नागकन्यांनी त्याला नारळाचे पाणी प्यायला दिले. त्याला बरे वाटले. त्या नागकन्यांबरोबर तोही सोंगट्या खेळायला बसला. पण का कुणास ठाऊक खेळताना तो सारखा हरत होता.
त्या दिवशी अश्विन शुद्ध पौर्णिमेची रात्र होती. सर्वत्र गार वारा सुटला होता. सगळीकडे शुभ्र चांदणे पसरले होते. इतक्यात अक्काबाईचा फेरा आला. लक्ष्मी देवी आली. गरीबाला गरिबीमुळे दिवसभर उपवास घडलाच होता आणि खेळामुळे जागरण होत होते. त्याच्या हातून सहजपणे कोजागिरी व्रताचे पालन झाले होते. लक्ष्मी त्या गरीबावर प्रसन्न झाली. तो गरीब खेळात जिंकू लागला. तो देखणा उत्साही राजबिंडा दिसू लागला. राजकन्याही त्याला अमाप संपत्ती दिली. नागकन्यांबरोबर त्याचा विवाह झाला. सर्व संपत्ती आणि नागकन्यांना घेऊन तो घरी आला. तेव्हापासून तो कोजागिरीच्या व्रताचे पालन करू लागला. अशी ही कथा आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दिवसभर बायका काही व्रत उपवास देखील ठेवतात काही बायका, आणि नंतर मग चंद्रामध्ये ही सगळी संपूर्ण सेवा देखील करतात आणि नंतर मग दूध ग्रहण करतात. तर ही सुंदर अशी कथा आहे जी कोजागिरी पौर्णिमेची आहे. यामुळे लक्ष्मी प्राप्ती होते असं म्हणतात. मात्र भगवान विष्णूंची सेवा केली तरच लक्ष्मीची आपल्याला प्राप्ती होते. त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंच्या नामाचा म्हणजे विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे आणि विष्णू सहस्त्रनामाचा पठण किंवा व्यंकटेश स्तोत्राचं पठण देखील तुम्हाला करायचं आहे. जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी निवास करते.